इथं मॉल रोड आले मसुरीमध्ये, त्याला मॉल रोड म्हणतात. आम्ही पण फर्स्ट टाइम आलोय, तर नेमकं काय आहे आम्हाला तर काही कळत नाही आहे. म्हणजे मॉल रोड आहे तर मला तरी वाटते शॉप वगैरे पूर्ण इथून तिथून रोडने, तर यालाच मॉल आणि रोड म्हणत असेल, मॉल रोड. रिक्षा भाड्याने मिळतील इथं, पण इथंच घ्यायची. इथंच ॲटोवाले पण राहते, हे रिक्षा पायी चालतात. यस, आता मॉल रोडमध्ये थोडी शॉपिंग करतोय. सीमाला घ्यायची शॉल आणि आंटी दाखवतोय शॉल. बघू शकतो तुम्ही, डिझाईन वगैरे खूप छान आहे. या सगळ्या शॉप लागल्या आहेत मॉल रोडला. तर फायनली सीमाला एक शॉल पसंत आलेली आहे मॉल रोडमध्ये. हां मसुरीची आठवण म्हणून तिने घेतला आहे. खूप मस्त अशी डिझाईन आहे. खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शॉल वगैरे येतं, पण सीमाला ही पसंत आली होती. शॉलसारखे पण घेऊ शकते आणि स्टॉल पण होईल, दोन्ही पण होईल, दोन्ही फ्री होईल. त्यामुळे तिने घेतली आणि मस्तपैकी आता पॅक वगैरे करून ते देतं आपल्याला. ड्रेस वगैरे पण खूप छान आहे इथं, पण सगळ्या गोष्टी आहे. सीमाला फक्त आजपासून होता इथली एक आठवण म्हणून, कारण लास्ट विजिट आहे आमची, त्यानंतर बाहेर जाणार आहे म्हणून ही घेतली. तर चला मग येलो भैया. खुश पण आलो आहोत आता मसुरीच्या मेन प्लेसवर, आणि हे आहे आपले महात्मा गांधीजी. आणि ही मेन इथला चौराहा आहे. या साईडला बघू शकता तुम्ही, पूर्ण हॉटेल वगैरे हे इथं बसायला. आणि या साईडला बघा, ही पूर्ण मसुरी दिसते आपल्याला. हे बघा, पूर्ण मसुरीचा व्ह्यू तुम्हाला इथून दिसतो. हे बघा, पेड पहाडी सगळे, नद्या वगैरे, सगळे रस्ते वगैरे. हे बघा, या साईडला पण, या साईडला वरती लाल तिब्बा वगैरे, आणि खाली ते बघा माकडं पण फिरताय. आणि या साईडला समोर ते समोरचे व्हाईट व्हाईट छोटं छोटं दिसतंय ना, ते पूर्ण देहरादून आहे. आणि ते हे पूर्ण मसुरी आहे. हे बघू शकता तुम्ही, एकदम जबरदस्त. आणि बघा डोंगरावरती किती लोक राहतात. आपल्याकडे डोंगरामध्ये कोणी राहत नाही. कशी फिलिंग वाटते मग तुला मसुरीमध्ये फिरून? थंडी पण वाजली, पाऊस पण बघितला, आणि ऊन पण. एका दिवसामध्ये तिन्ही पण ऋतू. एका दिवसामध्ये तिन्ही पण ऋतू. तर चला, मस्त एन्जॉय केला आज. आता खूप सारी भूक लागली, तर आता जेवण वगैरे करू. फायनली गाईस, संध्याकाळचे 6 वाजले आणि थंडी तर खूप जास्त आहे. पूर्ण मसुरी फिरून झाली, पूर्ण नाही म्हणते ना, अर्धी फिरलो. पण आता घरी जायचा वेळ झाला आहे, आणि म्हटलं काहीतरी खाऊन जाऊ, आणि त्यानंतर घरी जाऊनच जेवण करू. तर थंडीमध्ये सगळ्यात मेन असते चहा, आणि इथले फेवरेट मोमो. तर आता एक मोमो घेतले आम्ही, चहा घेतली, मस्त पैकी चहा आणि मोमो खाऊ आणि घरी जाऊया. हो ना सीमा? कसं वाटतं मग? मस्त वाटतंय ना? थंडी खूप वाजली ना? तर चला मग लवकर संपू आणि घरी जाऊ. तर कसा वाटला तुम्हाला मला मसुरीचा व्लॉग? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी फौजी वायपी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तोपर्यंत राम राम. बघा, आता वाजले 6:30चा टायमिंग झालाय, संध्याकाळची टायमिंग. तर इकडे बघा मसुरीचं उजेड वगैरे बघा, किती छान लाइटिंग वगैरे, एवढं बाहेर दिसतंय. दुरून याचं लोकेशन पाहतो मी. जवळून म्हणजे लांबून असं वाटतं एका कुशीतच असं गाव आहे छोटंसं, पण एवढं मोठं आहे ना. आणि बघा किती छान दिसते संध्याकाळच्या वेळेस याचं लोकेशन. बघा बापू, किती छान वाटतंय की नाही? हो, एकदम भारी, मस्त, एकदम लाइटिंग वगैरे एवढं भारी वाटतं ना. आमच्या क्वार्टर पासून तर एवढं बाहेर दिसतं ते, एकदम भयानक. तर चला, आम्ही बघितलं हे ना मसुरीचं नाईटचं लुक, तर तुम्हाला पण तुमच्यासोबत पण शेअर केलं की कसं दिसतं. तर चला आता. हे बघा देहरादून सिटी, बाप रे बाप. तो कोपरा तर हा कोपरा डायरेक्टली
मोबाईल मध्ये खूप छोटं दिसतंय पण ऍक्च्युअल मध्ये खूप मोठं आहे ते. डायरेक्ट चक्करच यायचं काम आहे पूर्ण. आणि इकडं बघा हे आकाशामध्ये किती भारी कलर झालाय, ऑरेंज ऑरेंज. सनसेट तर नाही म्हणता येणार, सनसेट नाही म्हणता येणार तरी कारण पण खूप संध्याकाळची छान वेळ आहे. दिसतंय. ते आपल्याकडे याला म्हणतात सांज खुलले असं म्हणते आपल्याकडे. तर आता याला काय म्हणावं आता ते काही कळणार नाही. तर पाहायचं की बापरे.